हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. त्यामागचं काही कारणं आहेत. पण इथून पुढं कंटिन्युअसली आपण एम-एस-टी-सी-ई-टी 2026 चे अपडेट जे आहेत, ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सला एक चांगली ऑफर आपण काढणार आहोत, जे की आता एम-एस-टी-सी-ई-टीचे 26चे रजिस्ट्रेशन चालू आहेत. फॉर्म चालू झालेले आहेत. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व काही त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तसंच मी ऑफरबद्दल जे आहे ते आत्ता तुम्हाला बोललो आहे. ती ऑफर असणार आहे, की तुमचं जेव्हा रिझल्ट लागेल किंवा तुमची कॅप राउंड प्रोसेस चालू होईल, त्याच्यासाठीची जी बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय-काय डिस्कशन केलेलं आहे, थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत, सी-ई-टीसाठी लागणारे डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन प्रोसेस केव्हा चालू होणार आहे, त्याचा रिझल्ट कधी येणार आहे किंवा तुमचे जे आहे एक्झाम डेट्स कधी आहेत, तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हॉल तिकीट कधी येणार आहे आणि रजिस्ट्रेशनच्या वेळी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते कोणते-कोणते आहेत त्याच्यावरतीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण भविष्यामध्ये आपल्या आपण इंजिनिअर्स हा जो चॅनल आहे, ते तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. आपण लवकरच अ, आपली जी आहे, ते सीरीज चालू करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना मदत होईल आणि 2025च्या कॉलेज रिव्ह्यू सीरीज पण आहेत, त्या पण आपण जाऊन पाहू शकतात किंवा स्ट्रॅटेजी आहेत, ऑनलाईन रिसोर्सेस कसे यूज करायचे ते पण आपण दिलेलं आहे. सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करतो. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही कसलेही काहीही डाउट 24/7 सपोर्ट आहे आपला. केव्हा पण विचारू शकतात. तेव्हा तुमची मदत केली जाईल. आणखीन एक डिस्क्रिप्शन ग्रुपमध्ये आपला WhatsAppचा सॉरी, डिस्क्रिप्शनमध्ये आपला WhatsApp ग्रुपची लिंक पण देणार आहे मी. त्याच्यावरती पण तुम्ही जॉइन करून नवीन-नवीन अपडेट्स जे आहेत, ते घेऊ शकतात. मागच्या वर्षी मिळालेल्या तुमच्या खूप साऱ्या सपोर्टनुसार आम्ही यावर्षी सुद्धा 2026 चे जे आहे, ते तुम्हाला पूर्णपणे प्रिपरेशन वगैरे सर्व काही अपडेट्स वगैरे करून घेण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ हा खूप, खूप, खूप इम्पोर्टंट असणार आहे. तर व्हिडिओला चालू करूयात. तर पहा, मेन म्हणजे काय? आपल्या एक्झाम डेट्स. हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आता एप्रिलच्या जे डेट्स वगैरे आलेले आहेत त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्ह डेट्स एप्रिलच्या म्हणून कन्सिडर करणार आहोत. फॉर पी-सी-एमसाठी पहा 11 एप्रिल ते 19 एप्रिलमध्ये तुमच्या जे एक्झाम आहेत ते होऊ शकतात. पी-सी-एम ग्रुपसाठी. पी-सी-बीला लगेच तुमच्या 21 एप्रिल ते 26 एप्रिल अशा एक्झाम होऊ शकतात. पण यामध्ये सी-ई-टीने ह्यावर्षी 2 वेळेस एक्झाम घेण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सर्वांना आतापर्यंत तर माहिती झालंच असेल. तर या 2 वेळेस एक्झाम घेण्याचं कारण हे जे आहे ते विद्यार्थ्यांचा आता बोर्ड झाल्या-झाल्या एक्झाम आहे. त्याच्यामुळे त्यांचा जर समजा सी-ई-टीचा अभ्यास झाला नसेल, तर नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही अभ्यास करून सी-ई-टी देऊ शकता. आणि असं नाही, की तुम्ही दोन्ही अटेम्प्ट दिले आणि सेकंड अटेम्प्टचा कन्सिडर होईल असं नाही. तुम्हाला दोन्हीपैकी ज्या अटेम्प्टमध्ये जास्त मार्क आहेत, तेच अटेम्प्टचे मार्क तुमचे कन्सिडर होणार आहेत. पण जे फर्स्ट अटेम्प्ट आहे, एप्रिलमधला जो अटेम्प्ट आहे, तो तुम्हाला मॅन्डेटरी आहे. एप्रिलमधला अटेम्प्ट तुम्हाला द्यायचा आहे. तो जर नाही दिला, तर तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीसाठी बसता येणार नाही. पुढचा पेपर देता येणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, किती का तुम्हाला अभ्यास न हो, कितीही तुमचा जरी अभ्यास झाला किंवा तुम्ही फेल जरी होत असाल, तरी तुम्ही एप्रिलमधला अटेम्प्ट द्या. ठीक आहे? तर याच्यासाठीचे जे रजिस्ट्रेशन डेट्स आहेत ते 21 डिसेंबर ते 7 फेब्रुवारी. इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक.
21 डिसेंबर ते 7 फेब्रुवारी म्हणजे भरपूर टाईम आपल्याला दिलेला आहे सी-ई-टी-सीएलने आणि हॉल तिकीटचे डेट जे आहे ते 1 एप्रिल ते 1 मे. तर म्हणाल तुम्ही सर हॉल तिकीटचे डेट्स तुम्ही कसं सांगू शकता? आणखीन ऑफिशियली काही अनाउन्समेंट झालेली नाही. तर सकाळच्या पेपरामध्ये एक आलं होतं, न्यूज आली होती. त्यानुसार मी एक अंदाज लावला आहे, की ह्या-ह्या डेट्समध्ये तुमचं हॉल तिकीट वगैरे येऊ शकतो. तर हे रजिस्ट्रेशन आहेत आणि हे हॉल तिकीट डेट्स आहेत. तर त्याच्यानंतर पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉर रजिस्ट्रेशन. आता काही जण नवीन असतील किंवा काही जण गॅपवाले असतील. त्यांच्यासाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये बाबा तुम्हाला काय लागणार आहे? काय करायचं आहे? घाबरू नका. सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपला भाऊ कशासाठी आहे इथे, ठीक आहे? तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अगोदर, ठीक आहे? चला स्टेप बाय स्टेप फॉर रजिस्ट्रेशन. पहिल्यापासून सुरू काय असणार आहे? मित्रांनो, कुठलाही आपण कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरताय. पहिल्यांदा काय असणार आहे त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स ऑब्व्हियसली पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय येणार आहे तुमचं नाव, तुमचं एज किती आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर काय आहे, मदर नेम काय, फादर नेम काय, अशा पर्सनल डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायचे आहेत. फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर काही डोमिसाइल अँड कॅटेगरी डिटेल्स. डोमासाइल म्हणजे काय? महाराष्ट्रीयन आहात का नॉन महाराष्ट्रीयन आहात? जे-एंड-के स्टुडंट्स म्हणून येतं जम्मू अँड काश्मीर तिथं पण तुम्हाला टिक करू शकतात. जर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन असाल तर. महाराष्ट्रीयन असाल तर तिथं महाराष्ट्र टाका. आणि कॅटेगरी म्हणजे आपली कॅटेगरी. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे-एन-टी आणि एस-सी-बी-सी, ओपन सर्व तुमच्या कॅटेगरी तिथे डिटेल्स फिल करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर काय येईल क्वालिफिकेशन डिटेल्स. आता काही जण म्हणतील, "सर क्वालिफिकेशन डिटेल्स कशामुळं? आम्ही तर 12वी आहोत, तरी पण ते क्वालिफिकेशन डिटेल्स कसं काय विचारतं?" हो मित्रांनो, ते तर विचारतं. का? जे 12वी देत आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी आणि जर जर कुणाचा गॅप असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा तिथं ऑप्शन अवेलेबल असणार आहे. म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल, तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर गॅप स्टुडंट असाल, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट त्याचं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे एम-एस-टी, सी-ई-टी डिटेल्स याच्यामध्ये काय असणार आहे थोडक्यात पी-सी-बी का पी-सी-एम. त्याच्यानंतर अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तुमचा जसा काही फोटो आणि जशी काही सिग्नेचर असेल, साइन असेल, ते कोऱ्या कागदावर करून त्याचा फोटो वगैरे तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. जर तुम्ही रिसेंटली फोटो जर पासपोर्ट साइज फोटो जर काढले नसाल, तर काढून घ्या आणि फोटो काढते वेळेस त्या फोटोग्राफरला सांगा, की आम्हाला एक कॉपी जे आहे ते फोनवरती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला भरण्यामध्ये ईझी होईल. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर प्रूफ. आता तुमच्या प्रूफनुसार जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे तुमची ओळख पटवून देण्यासाठी गव्हर्नमेंटचा एखादा डॉक्युमेंट जसं की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी यापैकी एक तुम्ही अपलोड केला तरी चालेल. प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन. आता खूप जण या ठिकाणी काय करतात, चला आपण फॉर्म भरलाय. हां, बरोबर आहे. चला लगेच प्रिव्ह्यू करा. असं नसतं करायचं मग मित्रांनो. फॉर्म भरलाय तुम्ही. हो, तुम्हाला माहिती आहे कारण फॉर्म तुम्हीच भरलाय. पण तो प्रिव्ह्यू म्हणजे कसं काय येतो त्याच्यामध्ये, एकदा तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करून पेमेंट केली, त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म एडिट करता येणार नाही. त्याच्यामुळं सी सेल काय करतं, सी सेल असो, जे-ई-मेन्स असो, कोणतीही एक्झाम असो, तिथं प्रिव्ह्यू म्हणून येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही तुमची इन्फॉर्मेशन, साइन एंड ऑल सगळं काही तुम्हाला दिसत असतं. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करूनच मग त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटचं बटन क्लिक करायचं आणि जे काही फी असेल, ते फी तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड तुमच्याकडे जे काही असेल ते पण एक्सेप्ट होतं तिथं. इव्हन काही लोकं ए-टी-एम कार्डवरनं सुद्धा पेमेंट करतात तो नंबर वगैरे टाकून. तसं पण तुम्हाला ऑप्शन अवेलेबल असेल आणि आता नवीन डिजिटल झाल्यामुळे डायरेक्ट स्कॅन करून तुम्हाला पेमेंट पण करता येईल. अशा काही तुम्हाला ऑप्शन्स वगैरे पेमेंट मेथड वगैरे भेटून जातील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पाहूयात आता मी म्हणलो खरं बरोबर आहे. रजिस्ट्रेशनसाठी इथं जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. पण खरंच डॉक्युमेंट लागणार आहेत का? नाही रे बाबा, डॉक्युमेंट नाही लागणार. सध्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कसलेही डॉक्युमेंट लागणार नाहीत. जे काही लागेल तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे तुमचं प्रूफ म्हणून ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला अपलोड करायचा असेल. तर हा डॉक्युमेंटवरचा आपण सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण लवकरच बनवणार आहोत. कारण काय आहे मित्रांनो, पहा एकदा सी जे
रजिस्ट्रेशन संपलं, रिझल्ट वगैरे लागला, त्याच्यानंतरचं जे रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतील आणि ते डॉक्युमेंट आपले जे आहे तहसीलचे, तलाट्याचं म्हणा, इन्कम म्हणा, तुमचं डोमासाईल एंड ऑल सगळे डॉक्युमेंट तुम्हाला एका दिवसात निघण्यासारखे नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला आतापासूनच ते डॉक्युमेंट काढण्याची तयारी करावी लागेल. त्याच्यामुळं आपण त्याच्यावरचा आपण सेपरेट व्हिडिओ, आपण डेडिकेटेड व्हिडिओ हा बनवणार आहोत. फक्त त्याच्यासाठी थोडासा टाईम लागेल आणि माहिती तुमचा जो सपोर्ट आहे तो पाहून आम्हाला विविध ॲक्टिव्हिटी, विविध सोसायटी जे मतलब सॉरी विविध ॲक्टिव्हिटी वगैरे करण्यास मजा येते. ठीक आहे. तर तुमचं असंच प्रेम असू द्या मित्रांनो. लास्ट स्लाईड काय असणार आहे आपल्यासाठी थँक यू. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलात नसेल केलात तर करून घ्या. कारण नवीन-नवीन अपडेट्स आपल्या या YouTube चॅनलवरती भेटणार आहेत. जर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन केला नसेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन देईन. तोही जॉइन करा. आपलं कॉलेज रिव्ह्यू सीरीज आहेत, त्या पण तुम्ही पाहू शकतात. आणि लवकरच आपण एक नवीन उपक्रम राबवणार आहोत, की विविध कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्षात स्टुडंटचा रिव्ह्यू घेणार आहोत मित्रांनो, की त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत, की कॉलेज कसं आहे? कॉलेजमध्ये तुमच्या प्लेसमेंट आहे का? टीचर स्टाफ कसा आहे? लायब्ररी कशी आहे? किंवा कॅन्टीन कशी आहे? की तुम्ही तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात? आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? असं सर्व काही आपण प्रत्यक्षात कॉलेजमध्ये जाऊन त्याचे जे आहे रिव्ह्यू घेणार आहोत स्टुडंट्सचे. तर तुम्हाला जर असा रिव्ह्यू देण्याची इच्छा असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो WhatsApp नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही प्रत्यक्षात येऊन तिथं येऊन तुमची भेट वगैरे घेऊन सर्व काही आपण डिस्कशन करून आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करणार आहोत. जेणेकरून जे आता 2026 चे जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत होईल, की बाबा कसं कॉलेज आहे, काय आहे? ते तसं तर आपण कॉलेज रिव्ह्यू सीरीज घेतलेली आहे. पण काय होतं काही वेळेस चुकून काही इन्फॉर्मेशन राहते आणि फरक पडतोच मित्रांनो, की प्रत्यक्षात जाऊन रिव्ह्यू घेणं आणि कॉलेज वेबसाईटवरती सर्च करून रिव्ह्यू टाकणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळं तुम्हाला जर काही असा रिव्ह्यू वगैरे देण्यास इच्छुक असाल, तर तुम्ही WhatsAppला कॉन्टॅक्ट करा. होईल तितक्या लवकरात आपण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या कॉलेजमध्ये येऊन तुमचं कॉलेज कॅम्पसची टूर वगैरे सर्व काही आपण तुमच्याकडनं रिव्ह्यू वगैरे घेऊन आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो तुमचं प्रेम असंच असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. विविध आपण ॲक्टिव्हिटीज वगैरे घेणार आहोत. धन्यवाद.